नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट मनू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्प्युटरच्या फर्स्ट ते फिफ्थ जनरेशन म्हणजे संगणकाच्या पिढ्या आणि त्यामध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले गेले. चला तर सुरू करूया. नंबर 1, फर्स्ट जनरेशन 1940 ते 1956. फर्स्ट जनरेशन मध्ये जे वापरलेले तंत्रज्ञान आहे ते म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब. पहिली पिढी म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब चा काळ होता. हे संगणक खूप मोठे, एकदम खोलीवर असायचे. ते खूपच उष्णता निर्माण करायचे आणि वीजही खूप खायचे. एक्झाम्पल मध्ये ENIAC, UNIVAC हे दोन एक्झाम्पल आहेत. आणि त्यांची प्रोसेसिंग जी स्पीड आहे ती स्पीड खूपच कमी असायची. परंतु याच काळामध्ये आधुनिक संगणकाचा पाया रचला गेला होता. नंबर 2, सेकंड जनरेशन. आता सेकंड जनरेशन मध्ये 1956 ते 1963 या काळामध्ये सेकंड जनरेशन मध्ये जे वापरलेले तंत्रज्ञान होते ते तंत्रज्ञान म्हणजे ट्रान्झिस्टर्स होते. दुसऱ्या पिढीत व्हॅक्यूम ट्यूब ची जागा ट्रान्झिस्टर्स ने घेतली होती आणि हे आकाराने लहान आणि कमी उष्णता निर्माण करणारे संगणक बनले. तसेच कम्प्युटर आता त्यानुसार खूप फास्ट काम करायला लागला. त्यामध्ये एक्झाम्पल IBM 7090, CDC 1604 हे दोन त्याचे उदाहरण आहेत. नंबर 3 मध्ये आपण पाहूया थर्ड जनरेशन. आता थर्ड जनरेशन 1964 ते 1971 मध्ये. या काळामध्ये जनरेशन मध्ये जे वापरलेले तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स होते. त्यालाच आपण ICS म्हणतो. तिसऱ्या पिढीत ICS आले म्हणजेच हजारो इलेक्ट्रॉनिक्स घटक एका छोट्या चिप मध्ये निर्माण झाले. यामुळे जो आपला कम्प्युटर आहे तो कम्प्युटर आणखी लहान आणि स्वस्त, अधिक शक्तिशाली झाले. याच काळात कीबोर्ड आणि मॉनिटर यांचा पण वापर सुरू झाला. नंबर 4, फोर्थ जनरेशन. 1971 ते आजपर्यंत आपण जे कम्प्युटर्स यूज करतो ते जनरेशन म्हणजे फोर्थ जनरेशन. या पिढीमध्ये वापरलेले तंत्रज्ञान हे मायक्रो प्रोसेसर आहे. या पिढीत जी क्रांती घडवली ती म्हणजे मायक्रो प्रोसेसरने घडवली. संपूर्ण CPU एक चिपवर आणले. यामुळे जे आपलं कम्प्युटर आहे ते कम्प्युटर पर्सनल कम्प्युटर्स म्हणून तयार झाले. आपण आज जे वापरत असलेले बहुतेक संगणक हे फोर्थ जनरेशन वर आधारित आहेत. नंबर 5, फिफ्थ जनरेशन. फिफ्थ जनरेशन म्हणजे करंट अँड फ्युचर. जे भविष्यात निर्माण होणारे कम्प्युटर्स आहेत ते म्हणजे फिफ्थ जनरेशन मध्ये येतात. यामध्ये जे वापरलेले तंत्रज्ञान आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटियम कंपाऊंडिंग हे आहे. पाचवी पिढी म्हणजे आजचा आधुनिक काळ आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या पिढीमध्ये कम्प्युटर स्वतःचा विचार करायला शिकत आहे आणि स्वतः निर्णय घेत आहेत. त्यामुळे तो मानवी क्षमतांच्या पलीकडे काम करत आहे. अशा प्रकारे आज आपण कम्प्युटरच्या फर्स्ट जनरेशन ते फिफ्थ जनरेशन चे जे ऑल महत्वाचे पॉइंट्स होते ते पॉइंट्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.